एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि त्याला वाचवताना त्याचे वडील पुढे सरसावले तर त्यांचाही तोल गेला. हे सगळं बघून आईला मानसिक धक्का सहन नाही झाला. त्यामुळे आईने सुद्धा टोकाचं पाऊल उचललं. काही क्षणांमध्ये मित्रांनो, एक कुटुंब होत्याचं नव्हतं झालंय. सोशल मीडियावर अनेक कारणं सांगण्यात येत आहेत. त्यातील काही कारणं अशी आहेत की त्याला आयफोन हवा होता किंवा त्याच्यावर कर्ज होतं, बँकेचे हप्ते फेडले नाही, खर्चायला पैसे दिले नाहीत. एक ना अनेक कारणांमुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं असं बोलल्या गेलं. पण आता नेमकं हे सगळं का घडलं हे कळायलाही मार्ग नाही आहे. कारण तोही या जगात नाही आहे ना त्याचे आईवडील या जगात आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटना तरुणांमध्ये वाढताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांवर मला एकच सांगायचं आहे, आयुष्य इतकं सोपं किंवा इतकं हलक्यात घेण्यासारखं नाही आहे मित्रांनो. आपल्यापेक्षा जर तुम्ही कालच्यांना बघितलं की कशा पद्धतीनं ती लोक जगतायत काहीही नसताना त्यांच्याकडे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे खूप आहे, आयुष्य जगण्यासाठी पुरेसं आहे. किंवा जरी तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आणखी गोष्टी हव्या आहेत, तर त्यासाठी तेवढे कष्ट करायची तयारी ठेवा. आयुष्य संपवणं हा कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाहीये. म्हणजे विचार करा, ज्या वयामध्ये त्यांनी बापाला आधार द्यायला हवा होता, त्यांनी बापाचा एक भक्कम आधार व्हायला हवं होतं, त्या वयामध्ये स्वतः टोकाचं पाऊल उचललं आणि सोबत कुटुंबालाही घेऊन गेलं.